पुढच्या आठवड्यात आमची बैठक होणार तेव्हा निर्णय घेणार आहोत. राजकीय पक्ष म्हटल्यावर निवडणूक लढणारच. जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 248 जागा लढवाव्यात. आरक्षित जागा सोडल्यास इतर जागांवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार म्हणून उभा करावा. निवडणुकीच्या भवितव्य कोणी सांगू शकत नाही. लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान करतील. निवडून आलेले 31 खासदार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांना झुलवत ठेवले आहे. उद्या मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या हा मुद्दा उभा केला आहे. या बैठकीत 3 नेते असावे मी मानतो. एक शरद पवार, दुसरे छगन भुजबळ आणि तिसरे उद्धव ठाकरे. या तिघांनी आपल्या बाजू या बैठकीत मांडाव्यात. मागे झालेली युती तुटलेली आहे. आता त्यांच्यात काही राहिलेलं नाही. त्यांनीच असं जाहीर केलं की मी 288 जागा लढवणार. त्याच्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला. त्यांनीच निकालात काढलेला आहे. आता इच्छेचा प्रश्न राहत नाही राजाभाऊ. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, एकदा त्यांनी इच्छा जाहीर केल्यानंतर की आमच्या आमच्या संघटनांची पक्षाची भूमिका काय आहे ती माझ्या अंदाजानं आपण स्वीकारली पाहिजे. ती त्यांची भूमिका आहे. जर त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केले तर ते फॉर्म कोणासाठी राहील मला काय माहिती. त्यांनाच विचारलं पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांच्या या सगळ्या मुद्द्यावर नाही म्हणता येत. बोलला होता मागे. खरंच ते वैधानिक आहे का सर, किंवा त्याला पर्याय काय? आंदोलन त्या सगळ्या माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली उद्या चर्चा होईल. काय होते तेवढी असतं बघा आपण, आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन. मराठा समाजातले काही अभ्यासक आता असं म्हणायला लागले सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे तर ती काही पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे नाव सांगतो बाळासाहेब खराटे असेल किंवा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ते त्यांचं ओपिनियन आहे. जरांगेंचं आपलं ओपिनियन आहे. त्यांना दिलेले सल्लागार त्यांचं ओपिनियन आहे. शेवटी कोर्टाचं ओपिनियन काय आहे तर ते फायनल होतं. मी असं मानणार आहे. त्याच्यामुळे याचं ओपिनियन काय आणि त्याचं ओपिनियन काय याला मी फार महत्त्व देत नाही. कोर्ट काय ओपिनियन देणार हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. दॅट इज फायनल. चलो, थँक्यू सगळेजण. आभार आभार आभार. एक शरद पवार, दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे. वाद लावता येत न वाद लावता येत हा इश्यू नाही आहे. इश्यू जो जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच्या संदर्भातलं शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत, मराठ्यांचे नेते आहेत ते, त्यांना ती भूमिका मांडावी लागेल. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका ही त्यांना मांडावी लागेल. आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे, भांडणं लावणं वेगळं आहे, पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल. त्यावेळेस आम्ही डिसाईड करू आमची रणनीती. त्याच्यामुळे अजून काय आत्ता त्याच्यावरती काही भाष्य करत नाही. आता जरांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी SC STच्या जागा सोडून उरलेल्या जागेंवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा. नाही, थोडक्यातही नाही. उद्धव ठाकरे सध्या फिरतायत. तुमची मागे युती झाली होती पण सोबत ती तुटलेली आहे. आता त्याच्यात काही राहिलेलं नाहीये. सध्या वंचितचा कुणी मित्र असू शकतो का येणाऱ्या विधानसभेत? मला म्हटलं ना आता आठ दिवसानंतर आम्ही असं बसणार. त्यावेळेस आमचे मित्र कोण असतील आणि आमचे दुश्मन कोण असतील ते आम्ही सांगतो. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमध्ये आणि शिवसेना यांच्यात मोठा भाऊ कोण ह्याच्यावरून वर्चस्वाची लढाई सुरू झालेली दिसते. तुम्ही त्यांनाच विचारा हा प्रश्न, तेच त्याचे उत्तर देतील. काँग्रेसकडून जरा जास्त त्यांच्या सगळ्यांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. माहित नाही मला.
ते काँग्रेसवाल्यांनाच विचारा. लाडकी बहीण योजनेबद्दल, लाडकी बहीण योजना घोषित केली त्याच्याबद्दल काय बोलणार? त्याच्याबद्दल मला वाटतं 2-4 ज्या कविता आल्या त्या फार चांगल्या आल्या किंवा कॉमेंट आल्या त्याही फार चांगल्या आल्या, की तुम्ही 1,500 रुपये महिना दिलात त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या 1,500मध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळेल का? या 1,500मध्ये मी माझी फी भरू शकते का? या 1,500मध्ये महागाई वाढलेली आहे तर मी पौष्टिक आहार खाऊ शकते का? असे जे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते माझ्या अंदाजानं बोलकं आहे की तुम्ही आम्हाला 1,500 देण्यापेक्षा या गोष्टी आम्हाला असणाऱ्या आमच्या आवाक्यामध्ये आणि आमच्या बजेटमध्ये येतील हे असं तुम्ही राज्य करा, अशी जी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे ती भावना मी असं मानतो की अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती बोलकी भावना आहे.